उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी भोपडी विभागातील सर्व धर्मीय सर्व पक्षाचे त्याचप्रमाणे सर्व संघटनाचे कार्यकर्ते या ठिकाणी निषेध आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये गोरगरिबावरती अन्याय अत्याचार होतोय, महिलांवरती अन्याय अत्याचार होतोय। यांना वाचा फोडण्यासाठी आपण समविचारी पक्षाने समविचारी संघटनाने एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून आज या ठिकाणी न्यायाधीश गवई साहेबांवर जो भ्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थामध्ये आपण सर्व पक्षाची सर्व संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनात उभा आहोत। महाराज की लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शाहू महाराजांचा और बलवर भैया अरे बंद अरे बलवर भैया अरे जय बोल अरे प्रेम बोल अरे बलवर भैया अरे इस शासन पे अरे इस शासन पे अरे मैं बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे पलपूट लेके अल्लाह बोल बनका लेके अल्लाह बोल मेरे भैया अल्लाह बोल रे बोल अल्लाह बोल रे बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अलीम का बच्चा कड़वा है अलीम का बच्चा कड़वा है या बड़ी व्यवस्था करायचं काय खाली डोकं वर पाय या बड़ी व्यवस्था करायचं काय खाली डोकं वर पाय अजब बोल अरे इस शासन पे अरे ये कुलकर्णी पर अरे डरता है क्या अरे बनियान लेके अरे लाठा लेके और नीम का बत्ता कड़वा है अरे भैया अरे बसवाले भैया अरे बोल मेरी भैया ईश्वर सरकार राकेश तिवारींचा हात नका करू हात अभिवादन। आज सुप्रीम कोर्टाचे भूषण गवई साहेब यांच्यावर राकेश किशोर यांनी जो गवई साहेबांवर भ्याड हल्ला केलेला आहे अशा पांडगुळाचा मी तमाम भोपडीकरांच्या वतीने जनजागृती विचार मंचाच्या वतीने वापर धम्मक्रांती चिखलवाडी औंध रोड तमाम भोपडीकरांच्या वतीने आम्ही छान निषेध मानतो। अशा पांडगुळाला या पांडगुळाला लाज वाटली पाहिजे। त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानामुळे आज आपण कोर्टात लढतोय, त्यांच्यामुळे कपडे घालतोय, त्यांच्यामुळे खातोय। अशा माणसांना लाज वाटली पाहिजे की बाबासाहेबांच्या महापुरुषांवर जे केलेलं त्याच्या फक्त गवई साहेबांवर हे करू हल्ला नसून तर संविधानावर हल्ला केलेला असं आम्हाला वाटतंय। त्यासाठी आम्ही तमाम भोपडीकरांच्या जनजागृती विचारांच्या वतीने अशा पांडगुळांचा जाहीर निषेध मानतो। अशा आणि माननीय मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांना सांगतोय की अशा पांडगुळाला कुठेही नाही त्यांना तर फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। कारण जर एखाद्या बामणाव झालं तर तुम्ही पेटून उठता। आज महिलांवर अन्याय होतो तेव्हा गप असतात। चंद्रकांत पाटलांनी गेल्याच बी महिलांवर अन्याय झाला, महात्मा ज्योतिबा फुलेंवर केलं त्यावेळेस बी यांनी गप बसले। तर आता महाराष्ट्रभर आंदोलन पेटणार आहे आणि आम्ही जनजागृती विचार मंचाच्या वतीने पुन्हा महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीये। किशोरराव यांचा आम्ही जाहीर निषेध मानतो आणि सर्व पोलीस बांधवांनी आमच्या सर्व बांधवांनी इथं ज्या संघटनांनी सर्व बंधू भावांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचा सुद्धा मी आभार मानतो। आणि इथं या राकेश किशोरला आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा
माता सावित्रीबाई फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा. या ठिकाणी विजय जगताप नंतर आभार मानतील शेवटचं आणि सन्माननीय याच्यावरती खडकी पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज केली होती आणि ते FIRचा आतापर्यंत त्यांच्याकडून मला ते काही निरोप आलेला नाही. पण त्याचा पाठलाग आम्ही करू, त्याची FIRचा आम्ही कन्वर्ट करू, त्याची मुख्य FIR मध्ये करावा अशी विनंती करतो आणि हे जे कार्यक्रम घेतले याचे जाहीर पाठिंबा